नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. 2004 साली माझ्या आजोबांनी विठ्ठलाचं मंदिर बांधलं होतं. सो मग तेव्हापासूनच एकादशी असो आणि त्यातल्या त्यात जर आषाढी एकादशी असेल तर ती अजूनच मोठी. तर मग आता उद्या आषाढी एकादशी आहे, त्यामुळे त्याची तयारी तर आज एक दिवस अगोदरच चालू झाली होती. मग देवळाची साफसफाई असो किंवा देवाचे भांडे धुण्याचं काम असो किंवा मग प्रसादासाठीची तयारी असो, सगळंच आदल्या दिवशी चालू होतं. मग त्यासाठी सगळेच एकत्र येतात. इथे या दोघी जणी शेंगदाणे निवडण्याचं काम करतायत, जे की आपल्याला उद्या खिचडीसाठी लागणार आहेत. इथं मिरच्या निवडण्यासाठी म्हणजे मिरच्यांचे देठ काढण्यासाठी गप्पा मारत मारत सगळेच तुटून पडले होते. सगळे एकत्र येण्यासाठी काहीतरी फक्त कारण हवं असतं ह्यांना. मग काय, गप्पांची मैफिल चालूच होते. गप्पा असल्या की मग कधी कधी जेवणावरही पाणी फिरते, इतक्या त्या सगळ्यांना प्रिय आहेत. लहान मोठे सगळ्यांचीच लुडबुड चालली होती. दिवसभर सगळ्यांचेच काही ना काही कामं चालूच होतेच. तर मग उद्या खिचडीसाठी लागणारा कूट करण्यासाठी इथं दादांनी आजच शेंगदाणे भाजून ठेवले होते. आज अगदीच पहाटेच देवपूजा झाली होती. मंदिरात अगदी प्रसन्न वाटत होतं. मग इकडे चालू झाली खिचडीसाठीची गडबड. दादांनी सगळंच छान हँडल केलं होतं. प्रसादही छान झाला होता. सगळेच जसं जमेल तसं आणि पडेल ते काम करत होतं. प्रत्येक जणच वेगवेगळ्या कामात गुंतलं होतं. हळूहळू भजनासाठी गर्दी वाढत होती. ती जे पेटी वाजवत आहेत ते माझ्या बाबांचे काका म्हणजे माझे आजोबा. 3 दिवसापासून प्रॅक्टिस करत होते पेटी वाजवण्याची. पहिल्यापासूनच त्यांना भजनाची आवड आहे. मग अभंग, देवाचे गाणे, तबला, पेटी सगळंच त्यांना येतं. सकाळी 10 वाजताच्या दरम्यान आरती चालू झाली आणि आरती झाल्यानंतर मग प्रसाद वाटण्याचं काम चालू झालं. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम प्रसाद घेऊन झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रांदे येथे पायी दिंडी जाणार होती. दिंडीसाठी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणून मळ्यातून लोक येतच होते. हळूहळू गर्दी वाढत होती. सांगतो
होतं, सगळेच त्याचा आनंद घेत होते, फुगड्या खेळत होते. हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम हे कृष्ण डोंगरावर हरी जे जय मंदिर जय दिसतंय त्या राम मंदिरात कृष्ण आपल्याला हरी जायचं होतं आणि हा संपूर्ण आहे त्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. हाय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हे आहे संपूर्ण मंदिर. हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी